सेमिस्टर नंबर 6 पेपर क्रमांक 13 सामाजिक संशोधन पद्धती भाग 2 या पेपरमधील तिसरा टॉपिक इंटरव्ह्यू अँड क्वेश्चनरी मुलाखत आणि प्रश्नावली ही दोन तंत्र आहेत. संशोधनामध्ये या दोन्ही तंत्रांचा उपयोग किंवा संशोधक अवलंब करत असतात. पहिल्यांदा आपण इंटरव्ह्यू मुलाखत या तंत्राचा किंवा या प्रक्रियेचा तथ्य संकलनासाठी माहिती संकलनासाठी संशोधनामध्ये कसं इम्प्लिमेंटेशन किंवा वापर केला जातो तो भाग इथं आपण चर्चा करायची आहे. थोडक्यात हे जे आपण व्याख्यानातून किंवा हे जे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन मी पाठवलेले आहे ह्याच्यातली काही प्रश्न उत्तरे तुम्ही आखीव पेपरवर लिहून तुमच्या समोर कायम ठेवू शकता आणि ती प्रश्नपत्रिका ठेवल्यामुळं तुमच्या कायम स्मरणात राहते आणि परीक्षेलाही त्याचा उपयोग होतो म्हणून सांगणं आवश्यक वाटते. तुम्ही तशी ती आखीव पेपरवर लिहून प्रश्न उत्तर तुमच्या समोर ठेवा आणि परीक्षेतसुद्धा हे परीक्षेत वाचनासाठी पैसेचा तुमचा परीक्षाच्या दिवशी तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर प्रश्नावलीच्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तथ्य संकलन करणाऱ्या प्रक्रियेमध्ये मुलाखतीला महत्त्वाचे स्थान आहे. मुलाखतीला इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू असे म्हणतात. INTRVIEW इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. तर हा शब्द कसा तयार झालेला आहे? INTR इंटर म्हणजे अंतर्गत किंवा अंततः किंवा अंतकरण अशा अर्थानं तो आलेला आहे. तर अंतर्गत किंवा अंत असं म्हटलं तर तुम्ही अंत या शब्दाचा अपभ्रंश करून शेवट असा करशील म्हणून मी अंतकरण किंवा अंतर्गत हृदयांतर असते हृदयातील अंतर्गत असं या अर्थानं ते म्हटलेलं आहे. आणि व्ह्यू म्हणजे व्ह्यू म्हणजे मत. तेव्हा इंटरव्ह्यू म्हणजे एक प्रकारचे अंतर्दृष्टी देणारं एक प्रभावी साधन म्हणून मुलाखतीचा उल्लेख करता येतो. संशोधक आणि निवेदक यांच्यात विचारांचे आदान प्रदान होत असते. केवळ त्यांच्यामध्ये प्रश्नच असतात असे नाही, तर अभ्यासक आणि निवेदक यांच्यामध्ये अभ्यास विषयाच्या संदर्भामध्येही काही गोष्टी किंवा चर्चा त्यांच्यामध्ये चाललेली असते. त्यामुळं एक संशोधकाला किंवा अभ्यासकाला अंतर्दृष्टी या मुलाखतीच्या प्रक्रियेमधून किंवा तंत्रामधून जाणून घेता येते. आणि म्हणून पॉलिन यंग म्हणतात मुलाखत ही अशी एक सुव्यवस्थित पद्धती आहे की त्याजोगे तुलनेने त्रयस्थ असलेल्या व्यक्तीच्या जीवनात कल्पनाशक्तीच्या बळावर इंटरव्ह्यूअर म्हणजे मुलाखतकार शिरत असतो. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर व्यक्तीकडून काही माहिती मिळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेण्याचा एक प्रयत्न त्यामध्ये असतो. मुलाखत घेणारा आणि देणारा यांच्यामध्ये प्रश्नोत्तरे होतात किंवा उत्तरदाते मुलाखतकाराला किंवा मुलाखत घेणाऱ्याला उत्तरे देत असतात. हे असा संवाद किंवा मौखिक पद्धतीनं देवाणघेवाण चाललेली असते. व्यक्तीच्या मुलाखती आधारे आपणास त्यांचे व्यक्तिमत्वाच्या संघटनामधील काही खाचाखोचा मुलाखतीच्या तंत्रामधून समजून येतात. उत्तरदाते किंवा निवेदक जे असतात त्यांच्या भावना, इच्छा, आकांक्षा, अभिवृत्ती, मते इत्यादी बाबतची व्यक्तीची मनोराज्य व्यक्तीचा इतर व्यक्तीशी असणाऱ्या संबंधाचे स्वरूप यांच्यात होणारे परिवर्तन या सर्वांचंच या पार्श्वभूमीवर ज्ञान करून घेण्याची
मुलाखत मुलाखत एक परिणामकारक चा वापर करता येतो. मुलाखत देणारा व मुलाखत घेणारा यात काही प्रमाणात देवाणघेवाण असते. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, विचार, ज्ञान, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचे मुलाखत एक सर्वोत्कृष्ट साधन आहे. आपण मुलाखतीची काही व्याख्या बघितल्यानंतर हे लक्षात येतं की हेडर किंवा हॅटर, उच्चारशैलीनुसार तुम्ही तो शब्द उच्चारायचा आहे. हॅटर म्हणतात मुलाखत म्हणजे काय ही व्याख्या सांगताना म्हणतात, मुलाखतीत 2 किंवा अधिक व्यक्तीत संवाद किंवा मौखिक पद्धतीची प्रश्नोत्तरे होतात. म्हणजे संवाद किंवा मौखिक पातळीवर 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींचा मौखिक किंवा संवाद चालू असतो. हे यातून हॅटर यांनी व्याख्येमध्ये व्यक्त केलं आहे. गुड व हॅट काय म्हणतात आपली व्याख्या करताना, मुलाखत ही एक सामाजिक आंतरक्रिया किंवा आंतरक्रियेची एक प्रक्रिया आहे. आंतरक्रिया म्हणजे वैचारिक किंवा आपल्या मतांचं देवाणघेवाण किंवा आदान प्रदान, जे अशा पातळीवर मुलाखती एक सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. तर मुलाखत प्रक्रियेत आपण काही तिची तत्व किंवा वैशिष्ट्यही बघणं आवश्यक आहे. मुलाखतीचं तत्व किंवा वैशिष्ट्य म्हणून मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये एक उत्कृष्ट संवाद चाललेला असतो. मुलाखत घेणारा आणि निवेदक किंवा उत्तरदाते यांच्यामध्ये एक उत्कृष्ट मुलाखतीद्वारे एक उत्कृष्ट संवाद चाललेला असतो. जरी निवेदक आणि अभ्यासक यांच्यामधलं जे अंतर आहे ती कमी करण्याची ही एक प्रक्रिया आहे. भावनिक आणि बौद्धिक पातळीवरचे अंतरही या माध्यमाद्वारे कमी होते. म्हणून पी.व्ही. यंग म्हणतात, मुलाखतीला अनौपचारिक व प्रभावी मौलिक संवाद असे म्हणतात. हा संवाद एखाद्या परिचित किंवा स्थापित आशयास धरून घडवून आणलेला असतो, आपल्या हेतू धरून घडवून आणलेला असतो. दुसरं तत्व किंवा वैशिष्ट्य मुलाखतीचं सांगता येईल की हेतूपूर्ण संवाद असतो. उत्तरदाते किंवा निवेदक आणि मुलाखत घेणारा यांच्यामध्ये काहीही जे बोलता येईल ते बोललं जात नाही किंवा सहजपणे काहीही बोललं जात नाही. तर अभ्यासक आपल्या निवेदकांना किंवा उत्तरदात्यांना हेतूतः किंवा उद्दिष्टतः काही त्यांच्यामध्ये संवाद चाललेला असतो आपल्या अभ्यास विषयाद्वारे, आणि त्या मुलाखतीद्वारे माहिती संकलित करीत असतो. अनेक हेतूंसाठी विविध व्यक्ती एकमेकांच्या मुलाखती होत असतात, आणि म्हणून जॉन मॅक म्हणतात, मुलाखत हा काही हेतूंनी केलेला संवाद असतो. विशिष्ट जागेसाठी उमेदवाराची निवड करणे, काही कृती ठरवणे यासाठी हा हेतुपूर्ण संवाद मुलाखतकार आणि निवेदक किंवा उत्तरदाते यांच्यामध्ये अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हेतुपूर्ण संवाद किंवा मौखिक देवाणघेवाण चाललेले असते. तिसरं तत्व आपल्याला सांगता येईल की एक सामाजिक आंतरक्रिया आहे. मुलाखत ही एक सामाजिक आंतरक्रिया आहे, कारण जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती संपर्कात येतात तेव्हा त्या एकमेकांवर कळत न कळतपणे प्रभाव पाडत असतात, आणि परस्परांमुळे असे वर्तन बदलत असते. परस्परांचे विचार, भावना व कृती यांचा परिणामी होत असतो. त्या सामाजिक संबंधाला आंतरक्रिया म्हणतात. म्हणूनच गुड हॅट म्हणतात, मूलतः मुलाखत म्हणजे सामाजिक आंतरक्रियेचीच प्रक्रिया आहे. हे लक्षात घेतल्याशिवाय विश्वसनीयता किंवा आपल्याला त्या अभ्यास विषयाच्या संदर्भातली देवाणघेवाणाची खोली गाठता येत नाही. चौथे तत्व किंवा वैशिष्ट्य मुलाखत तंत्राचं आपल्याला सांगता येईल की निवेदकांच्या अंतःकरण खुले जाणण्याची प्रक्रिया किंवा खुले जाणण्याचे साधन. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रश्नोत्तरे किंवा मौखिक विचारांचं देवाणघेवाण चाललेलं असतं, आणि मग काही एखाद्या वेळी सस्पिशियस किंवा शंका जर असेल तर त्या शंकांचं निरसन सुद्धा निवेदकांच्यामध्ये आणि मुलाखतकारांच्यामध्ये
समोरासमोर फेस टू फेस होऊ शकतं आणि त्यांच्यामध्ये मौखिक दळणवळण चालू राहतं किंवा चालू असतं. यामध्ये काही पद्धतींची तुलना करता एक निवेदकांचं अंतःकरण खुलं जाणण्याचं हे साधन आहे असं म्हटलं तर योग्यच आहे असं आपण म्हणू शकतो. या प्रक्रियेमध्ये अंतःकरणाचा निवेदकांच्या किंवा उत्तरदात्यांच्या अंतःकरणाचा ठाव इथे घेतला जातो किंवा अंदाज घेतला जातो किंवा बरोबर काही तथ्य संकलनाचे एक महत्त्वपूर्ण तंत्र म्हणून या दृष्टीने मुलाखत या तंत्राचा सविस्तर म्हणजे एक भाग अभ्यास तथ्य संकलनाचा किंवा अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग मुलाखतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर आपण मग मुलाखत कोणकोणत्या प्रकारांच्या पातळीवर घेतली जाते तर 2 प्रकारांच्या पातळीवर प्रामुख्यानं इथं चर्चा करायची. दोन प्रकारांच्या पातळीवर मुलाखत घेतली जाते. 2 प्रकार कोणते तर पहिला प्रकार आहे संरचित मुलाखत. या मुलाखतीला आपण नियंत्रित मुलाखत असंही म्हणू. या पद्धतीत मुलाखतकार काय करतो तर पूर्वीच ठरलेल्या व ज्याचे मानकीकरण झालेले आहे अशा प्रश्नांचा एक संच मुलाखतीमध्ये विचारला जातो. म्हणजे दोघांनी उत्तरदाते आणि इंटरव्ह्यूअर यांच्यामध्ये काही प्रश्न अगोदर ठरवले जातात किंवा मानकीकरण केले जातात आणि ते मान्य असलेले किंवा मानकीकरण झालेले प्रश्न इंटरव्ह्यूअर किंवा मुलाखतकार उत्तरदात्यांना किंवा निवेदकांना पाठवत असतो. त्याचं कारण काय तर अशी प्रश्न मानकीकरण झालेली जी प्रश्न असतात ती त्यांची उत्तरं ही सारख्याच पातळीवर यावीत निवेदकांच्याकडून किंवा उत्तरदात्यांच्याकडून म्हणून असे मानकीकरण झालेले प्रश्न मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये विचारले जातात. या संरचित किंवा नियंत्रित मुलाखतीमध्ये काही 1, 2 किंवा 3, 4 असे पर्याय दिलेले असतात आणि पर्याय दिलेल्या उत्तरामधूनच काय केलं जातं तर उत्तर सुचवायचं असतं किंवा उत्तर सांगायचं असतं किंवा संवादाद्वारे किंवा तोंडी ते सांगितलं जातं. आणि त्यामध्ये नियंत्रित किंवा संरचित मुलाखतीमध्ये 2च पर्याय असतात. एक होकारार्थी आणि दुसरा नकारार्थी. म्हणजे बरोबर असेल तर तुम्ही मुलाखतकाराला उत्तरदात्यांनी किंवा निवेदकांनी होकारार्थी उत्तर द्यायचं आहे आणि नसेल उत्तर बरोबर नसेल किंवा हे नसेल तर नकारार्थी. तिथं कोणत्याही पद्धतीला संरचित किंवा नियंत्रित मुलाखतीत वाव नसतो किंवा पर्याय नसतो. तर 2च पर्यायामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी या पर्यायांमध्ये उत्तर देणं आवश्यक असतं. मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये पुष्कळदा खुले मुक्त प्रश्न समाविष्ट केलेले असतात. अशा वेळी व्यक्तीला उत्तर देण्यास सांगता येते. पर्याय सांगितलेले असतात किंवा होकारार्थी किंवा नकारार्थी किंवा मुलाखतकार एखादं उत्तर मागून सुद्धा घेऊ शकतो त्याची क्षमता होण्यासाठी किंवा आपल्या तथ्य संकलनासाठी. परंतु त्या होकारार्थी किंवा नकारार्थी या पातळीवरच ते उत्तर विचारलं जातं आणि ते तिथं नोंद केली जाते. दुसरा प्रकार आहे तो असंरचित मुलाखत किंवा अनियंत्रित मुलाखत. वरील जी आपण आता मुलाखतीवर संरचित किंवा संरचित मुलाखत किंवा नियंत्रित मुलाखत जी आहे याचं विरुद्ध टोक म्हणजे असंरचित मुलाखत किंवा असंरचित मुलाखत किंवा अनियंत्रित मुलाखत. असंरचित मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारलेले असतात ते अभ्यासाला उद्देशून ते प्रश्न विचारलेले असतात. पर्याय जे सांगितले 1, 2, 3 किंवा 3, 4 असे जे काही पर्याय असतात ते पर्याय निवेदकांना किंवा उत्तरदात्यांना दिलेले नसतात. तर ढोबळमानानं ते प्रश्न तयार केलेले असतात. इथं प्रश्नांचं मानकीकरण झालेलं नसतं किंवा अगोदरच यांच्यामध्ये प्रश्न ठरलेले नसतात. अभ्यास विषयाच्या दृष्टीनं ढोबळमानानं प्रश्न विचारले जातात आणि दीर्घोत्तरी किंवा कमी प्रमाणामध्ये ते प्रश्नांची उत्तरं निवेदकांना किंवा उत्तरदात्यांना द्यावयाचे असतात. अगदी शांतपणे
मुलाखतकार आणि उत्तरदाते यांच्यामध्ये हा मौखिक संवाद किंवा आंतरक्रिया ही चाललेली असते. उत्तरांचे अधूनमधून काही स्पष्टीकरण मागितले जाते. ही मनमोकळी आणि लवचिक असणारी ही असंरचित किंवा अनियंत्रित मुलाखत प्रकार आहे. पूर्वनिर्धारण किंवा मानकीकरण या प्रश्नांचं झालेलं नसतं आणि अशा पातळीवर एक दोघांनाही, मुलाखत घेणाऱ्याला आणि मुलाखत देणाऱ्यांना म्हणजे निवेदकांना किंवा उत्तरदात्यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं किंवा मोकळीक असते, लवचिकता असते आणि या प्रकारांच्या पातळीवर मुलाखतकार आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये तथ्य संकलन करत असतो किंवा माहितीचं संकलन करत असतो. तर या दोन प्रकारांच्या पातळीवर तथ्यांचं किंवा माहितीचं संकलन, संशोधन करत असतो. आणि मग अशा मुलाखती संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये किंवा सामाजिक संशोधनामध्ये किंवा अन्य नैसर्गिक संशोधनामध्ये सुद्धा याचे काही गुणदोष किंवा मुलाखती या तंत्राचं मूल्यमापन गुणदोषाच्या पातळीवर, फायदा तोट्यांच्या पातळीवर ही बघणं मुद्द्यांच्या पातळीवर आपल्याला इथं व्यथित करायचं आहे किंवा इथं आपल्याला मूल्यमापन गुणदोषाच्या पातळीवर बघायचं आहे. तर पहिल्यांदा मुलाखतीचे गुण बघू आपण किंवा फायदे बघू किंवा महत्त्व बघू. तर पहिला फायदा एक असं म्हणू, एक निवेदकाकडून व्यापक व सखोल विस्तृत माहिती मिळते. उत्तरदाते किंवा निवेदक असतात यांच्याकडून जो मुलाखतकार आहे, मुलाखत घेणारा असतो, त्याला त्याच्या अभ्यास विषयाच्या संदर्भात सखोल आणि विस्तृत माहिती या निवेदकांच्याकडून मिळू शकते. दुसरा गुण मुलाखतीचा किंवा फायदा, सर्वसामान्यांकरता या तंत्राचा, मुलाखतीचा उपयोग होतो किंवा मुलाखत तंत्राचा उपयोग होतो. व्यक्ती साक्षर असेल किंवा निरक्षर असेल, साक्षर निरक्षरांच्यासाठी सुद्धा म्हणजे सर्वसामान्यांच्याकरिता हे मुलाखतीचं तंत्र अवलंबलं जातं आणि त्यातून आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये, सब्जेक्ट मॅटरच्या संदर्भामध्ये देवाणघेवाण, प्रश्नांची देवाणघेवाण करून, आंतरक्रिया करून तथ्य संकलन केलं जातं किंवा माहिती संकलित केली जाते. म्हणजेच हे तंत्र किंवा ही प्रक्रिया तथ्य संकलनाच्या दृष्टीनं सर्वसामान्याकरिता, साक्षर निरक्षरांच्याकरिता उपयोगी आहे. तिसरा गुण किंवा फायदा, सर्व प्रकारच्या तथ्यांचे संकलन मुलाखतीतून होते. म्हणजे कोणती गुन्हेगार असेल, अन्य काय असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, सर्व क्षेत्रातील किंवा सर्व प्रकारची माहिती या मुलाखतीच्या तंत्रातून तथ्य किंवा माहिती संकलित करता येते. चौथा गुण किंवा फायदा, स्पष्टता. दोघांच्या, निवेदक किंवा उत्तरदाते आणि मुलाखत घेणारा यांच्यामध्ये संवाद किंवा आंतरक्रिया किंवा विचारांची दळणवळण चालत असल्यामुळं त्यामध्ये एखादी शंका जरी उद्भवली तर ती स्पष्टपणे दोघांच्यामध्ये तिचं निरसन होतं आणि ही मुलाखतीची स्पष्टता हा गुण किंवा फायदा सांगतात. पाचवा फायदा किंवा गुण, विश्वसनीयता. काही वेळेला उत्तरदाते किंवा निवेदक जे असतात त्यांचं फेशियल एक्सप्रेशन किंवा जी बॉडी लँग्वेज म्हटलं जातं किंवा चेहऱ्यावरील आविर्भाव म्हटले जातात, ते मुलाखतीमध्ये विचारलेले प्रश्न कोणत्या पातळीवरून देतात, कसं देतात, चुकीचं सांगतात काय, त्यांचा आवाज कसा, यावरूनही काही समजतं. आणि अविश्वसनीय माहिती असेल तर लगेच मुलाखतकार त्या निवेदकांना ते समोरासमोर विचारून विश्वसनीय माहिती संकलित करू शकतो. आणि खोटं नाटं असेल तर तरीसुद्धा त्याच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या फेशियल एक्सप्रेशनवरून, आवाजावरून थोडंसं समजू शकतं. म्हणजे मुलाखत तंत्र तथ्य संकलनासाठी किंवा माहितीच्या संकलनासाठी विश्वसनीय आहे. हा मुलाखतीचा फायदा किंवा गुण आहे. दुसरी गोष्ट, त्यानंतरचा सहावा गुण किंवा फायदा, मुलाखत तंत्रा लवचिकता ही मुलाखत तंत्राचा फायदा किंवा गुण आहे. जर प्रश्न एखादा समजला नाही तर लगेच उत्तरदाते इंटरव्ह्यूला मुलाखतकाराला ते प्रश्न विचारू शकतात आणि मुलाखतकाराला सुद्धा एखाद्या निवेदकाचं जर काय उत्तर
उत्तराबाबत शंका असेल तर समोरासमोर काही प्रश्न विचारून योग्य ती उत्तरं मुलाखतकार मिळवू शकतो आणि त्यांच्यामध्ये ही अशी लवचिकता असल्यामुळं योग्य उत्तरं तथ्य संकलन मिळवण्यासाठी सहज त्याचा उपयोग होतो. 7वा गुण किंवा फायदा माहितीची सत्यता पारखता येते. निवेदक किंवा उत्तरदाते सत्य सांगतात काय असत्य सांगतात अशा पातळीवरची जी माहिती आहे ती पारखता येते. कारण निरीक्षण किंवा अन्य याच्यामध्ये ही स्पष्टता नसते किंवा शाब्दिक इतरांचे मूल्यांकन चांगल्या प्रकारे करता येत नाही, परंतु मुलाखतीमध्ये चांगल्या प्रकारे हे सगळं शब्दांकन किंवा मूल्यांकन करता येतं शाब्दिक, आणि त्या गोष्टीवरून उत्तरदात्यांच्या मनात डाचणाऱ्या गोष्टींचा अंदाज उत्तर देताना अडखळणे किंवा काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करणे यावरून काय उत्तर देताना काय सत्यता आहे ही माहितीची सत्यता पारखता येते मुलाखतीच्या तंत्रामध्ये. हा गुण किंवा फायदा आहे. 8वा गुण किंवा फायदा असा आहे की गुणांकनाची शक्यता. प्रयोगकर्ता म्हणजे मुलाखतकार आणि निवेदक यांच्यामध्ये जी प्रतिक्रिया किंवा क्रिया जी चाललेली असते किंवा देवाणघेवाण चाललेली असते त्यातील काही उत्तेजके किंवा त्याच व्यक्तीपुढे ठेवता येतात आणि त्यावरून काही गुणांकनयुक्त माहिती मिळू शकते. 9वा गुण मुलाखतीचा किंवा फायदा खाजगी व व्यक्तिगत माहिती मुलाखतीतून मिळवता येते. मुलाखत तंत्रामुळे निवेदकांना संशोधन समस्येच्या संदर्भात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काही प्रश्न विचारून आणि उत्तरे देताना निवेदकांच्या अभिव्यक्त होणाऱ्या हालचाली, हावभाव, वर्तन यासंबंधी काळजीपूर्वक अवलोकन करून आवश्यक ती माहिती मिळवता येते. हा म्हणजेच खाजगी व व्यक्तिगत माहिती मिळवण्यासाठी मुलाखत तंत्राचा एक गुण किंवा फायदा म्हणून नोंद करता येतो. 10वा गुण किंवा फायदा असा आहे भूतकालीन घटनांचे अध्ययन. एखाद्या प्रतिभान व्यक्तीकडं किंवा काही स्वातंत्र्याच्या अगोदरच्या व्यक्तीकडं सुद्धा काही जर आपण आपली जर सब्जेक्ट मॅटर त्या पातळीवरचा असला तर आपण तसे प्रश्न विचारून भूतकाळामध्ये घडलेल्या घटना असतील किंवा माहिती असेल तर अशा लोकांच्याकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती किंवा तथ्य संकलित करता येते. म्हणजे भूतकालीन घटनांची किंवा भूतकालीन माहितीसुद्धा इथेसुद्धा आपल्याला या मुलाखतीच्या तंत्रातून माहिती संकलित करता येते किंवा तथ्य संकलित करता येते. 11वा गुण मुलाखतीचा किंवा फायदा दोष निवारण्याची शक्यता. दोघांच्यामध्ये काही हेतुपूर्ण अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये हेतुपूर्ण संवाद किंवा आंतरक्रिया चालत असल्यामुळं जर काही दोष निर्माण झाला, त्या उत्तरात दोष निर्माण झाला, प्रश्न समजत नसले तरी समोरासमोर दोष निवारण करता येतो. हा या मुलाखतीचा फायदा आहे. 12वा गुण किंवा फायदा सांघिक मुलाखतीची शक्यता. इंटरव्ह्यूवर अनेक निवेदक किंवा उत्तरदाते बोलावून आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये सांघिक पद्धतीनं मुलाखत घेऊन आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये उत्तर मिळवू शकतो किंवा माहिती मिळवू शकतो किंवा तथ्य संकलन करू शकतो. 13वा गुण किंवा फायदा पारस्परिक प्रेरणात्मक अध्ययन. म्हणजे एकमेकाला प्रेरणा देऊन उत्तरदात्यांनी मुलाखतकाराला काही वेळेला उत्तर देताना काही योग्य अशा आवाजात योग्य भाषेत त्याला प्रेरणा द्यायची आणि मुलाखतकारांनी सुद्धा निवेदकांना किंवा उत्तरदात्यांना प्रेरणा देऊन आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये माहिती संकलित करायची किंवा तथ्य संकलित करायची. अशा पद्धतीने मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये पारस्परिक किंवा प्रेरणात्मक अध्ययन करण्यासाठी हे तंत्र किंवा मुलाखत प्रक्रिया अतिशय गुणात्मक किंवा फायदेशीर ठरते. 14वा गुण किंवा फायदा असा आहे उत्तरदात्यास आवश्यक वेळेची संधी मिळते.
प्रश्न इंटरव्ह्यूनं किंवा मुलाखतकारांना विचारलेला आहे, तर काही वेळेसाठी उत्तर देण्यासाठी उत्तरदात्याला वेळ दिला जातो. उत्तर देण्यासाठी आवश्यक वेळ दिला जातो आणि त्यातून काही उत्तरं मिळवली जातात. म्हणजे उत्तरदात्याचा आवश्यक वेळेची संधी ही दिली जाते. 15वा गुण अधिक उत्स्फूर्तता व तथ्यात्मकता. 16वा गुण योग्य स्पष्टीकरण. दोघांच्या मध्ये समोरासमोर असल्यामुळं योग्य स्पष्टीकरण होऊ शकतो. 17वा गुण अमूर्त व अध्ययन घटनांचे अध्ययन. अमूर्त व अध्ययन घटनांचे अध्ययन. 18वा गुण मानसशास्त्रीय महत्त्व. 19वा गुण किंवा फायदा अचूक विश्लेषणाची शक्यता. म्हणजे अचूक विश्लेषण हे दोघांच्या अंतर्क्रियेतून होऊ शकतं. म्हणजे 19 आपण 19 मुलाखतीचे 19 गुण किंवा फायदे मुद्द्याच्या पातळीवर इथं व्यक्त केलेले आहेत. म्हणजे इथं जरी मुलाखतीचे फायदे असले तर दुसरी बाजू तोट्याची सुद्धा आहे, उणिवाची सुद्धा आहे, मर्यादांची सुद्धा आहे आणि त्या मर्यादा सुद्धा किंवा दोष सुद्धा आपल्याला पाहावे लागतात. आणि मुलाखतीच्या मर्यादा किंवा तोटे किंवा दोष म्हणून काही आपण मुद्दे इथं चर्चेला घेणार आहोत. पहिला मुद्दा असा आहे तोटा किंवा दोष म्हणून. ही मुलाखत ही खर्चिक बाजू आहे, अधिक खर्चिक बाजू आहे. कारण मुलाखत घेणाऱ्यानं अनेक निवेदकांना किंवा उत्तरदात्यांना ठराविक ठिकाणी येण्यासाठी सांगितलं असेल तर त्याला प्रवास, वेळ, पैसा सगळं खर्च करून त्या ठिकाणी यावं लागणार आणि आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये देवाणघेवाण होऊ शकते. म्हणजे हे अतिशय वेळेच्या आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून अतिशय अधिक खर्चिक पद्धत आहे. दुसरा दोष किंवा तोटा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मुलाखत घेणारा जो आहे तो काहीही प्रश्न विचारू शकेल म्हणून तो पहिल्यांदा ट्रेनिंग झालेला असला पाहिजे किंवा थोडासा प्रशिक्षित असला पाहिजे, प्रशिक्षण झालेलं असलं पाहिजे, तरच तो मुलाखत चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आणि निवेदकसुद्धा प्रशिक्षित असतील, चांगले ट्रेनिंग घेतलेले असतील किंवा ट्रेनर असतील तर ते उत्तर देऊ शकतात. हा मुलाखतीचा तोटा किंवा दोष आहे. तिसरा दोष निवेदकांचा परिचितपणा. आता खरं तर उत्तरदाते किंवा निवेदक मुलाखतकाराच्या जवळचे असले किंवा घनिष्ठ संबंधित असले तर तो घनिष्ठ संबंध किंवा परिचितपणा उत्तर देताना, योग्य उत्तर देताना, सत्य उत्तर देताना काही वेळेला संकोचही केला जाईल किंवा परिचितपणाचा प्रभाव, पूर्वग्रह दूषितपणाचा प्रभावही उद्भवेल. म्हणून हा दोष, निवेदकांचा परिचितपणा हा दोष किंवा उणीव मुलाखत तंत्रामधला आहे. चौथा दोष निवेदकांची सहकार्य प्रवृत्ती. निवेदकांची सहकार्याची प्रवृत्ती. पाचवा न्यूनगंडाची भावना. एखाद्या वेळी समोरासमोर काही संकोच वजा, अपंग वजा किंवा गुप्त माहिती कशी द्यायची अशी निवेदकाला किंवा उत्तरदात्याची भावना होते आणि मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये ही उत्तरं दिली जात नाहीत. म्हणजे पाचवा दोष किंवा तोटा किंवा उणीव असं म्हणता येईल, न्यूनगंडाची भावना हा दोष आहे. सहावा दोष किंवा मर्यादा संशोधकाचे पूर्वग्रह. जर संशोधक किंवा अभ्यासक किंवा मुलाखतकार जर पूर्वग्रह दूषित असेल आणि दोघांचे संबंध तशा पातळीवरचे असतील तर या पूर्वग्रहामुळं चुकीची उत्तरं, चुकीची निवेदकांच्याकडून उत्तरं मिळवण्याची शक्यता असते. म्हणून संशोधकाचे पूर्वग्रह असणं हा दोष किंवा तोटा मुलाखतीमध्ये आहे. सातवा दोष किंवा तोटा व्यावहारिक अडचणी. फक्त संवाद चालतो, मौखिक किंवा तोंडी संवाद चालतो, परंतु काही वेळेला व्यावहारिक जे काय असतं ते व्यवहाराची बाजू यामध्ये दिसून येत नाही आणि हा तोटा किंवा हा दोष जाणवतो. आठवा दोष किंवा उणीव किंवा तोटा असा आहे वस्तुनिष्ठतेचा अभाव. जे काय घडलेलं असतं त्याच्यापेक्षा वेगळं सुद्धा उत्तरदाते किंवा निवेदक मुलाखतकाराला सांगू शकतात आणि जे काय घडलं असेल त्याची वस्तुनिष्ठता किंवा त्याचं वर्णन किंवा जशी वस्तुस्थिती होती ते उत्तर मुलाखतकाराला
बघता येत नाही. म्हणजे जे काय सांगतील त्याच्यावर ते अवलंबून उत्तरदात्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे वस्तुनिष्ठतेचा अभाव हा मुलाखतीच्या तंत्रामधली उणीव किंवा दोष आहे. 9वा दोष किंवा तोटा असा आहे अविश्वसनीय माहिती. जी काही निवेदक किंवा उत्तरदाते मुलाखतकाराला माहिती सांगतील ती विश्वसनीय असेल असं काही सांगता येत नाही. तर अविश्वसनीय माहितीसुद्धा तथ्य संकलन अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये नोंद करून घेणं भाग पडतं. हा तोटा किंवा उणीव आहे. 10 वेळेचा अपव्यय होतो. मुलाखतकार आणि उत्तरदाते किंवा निवेदक यांच्यामध्ये जे संवाद चाललेला असतो तो अतिशय जास्त वेळेसाठी चाललेला असतो किंवा दोघं फेस टू फेस शंकांचे निरसन करा किंवा अन्य काही गोष्टी असतात किंवा थोडंसं त्याच्यामध्ये अंतर किंवा त्यांच्यामध्ये थोडंसं ढिलेपणा आलेला असतो किंवा थोडंसं वेळेचं भान नसतं. अशा वेळेला वेळेचा अपव्यय होऊ शकतो या प्रक्रियेच्या किंवा या आंतरक्रियेच्या प्रक्रियेमध्ये. आणि म्हणून वेळेचा अपव्यय हा सुद्धा एक दोष किंवा तोटा आहे. मुलाखत प्रक्रियेमध्ये कृतीचा अभाव असतो. पहिल्यांदा कृती काय समजत नाही, फक्त तोंडी हे चाललेलं असतं आणि म्हणून कृतीचा अभाव हा दोष किंवा उणीव मुलाखत तंत्राची आहे. 12वा दोष किंवा तोटा किंवा उणीव आपल्याला सांगता येईल निवेदकांवर अवलंबित असलेली पद्धत. मुलाखतकारानं विचारलेले जे प्रश्न आहेत ती त्याला समजली तरच तो उत्तर देऊ शकतो आणि मुलाखतकाराला आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये ते उत्तर मिळू शकतात किंवा तथ्य मिळू शकतात. म्हणजे निवेदकांनी दिली तरच ती उत्तरं किंवा तथ्य किंवा माहिती संकलित होऊ शकते. म्हणजे मुलाखतीतूनच तुम्ही जर काय तथ्य किंवा माहिती संकलित करत असाल तर उत्तरदात्यांच्यावर किंवा निवेदकांच्यावर अवलंबून असलेली ही मुलाखत पद्धती आहे. हा तोटा वा दोष आहे. 13वा दोष किंवा तोटा स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. निवेदकांची म्हणा किंवा उत्तरदात्यांची किंवा मुलाखत घेणाऱ्याची सुद्धा काही वेळेला जी काय स्मरणशक्ती आहे त्या स्मरणशक्तीवर ही प्रक्रिया किंवा ही आंतरक्रिया अवलंबून आहे. 14वा दोष असा आहे की अशुद्ध अहवाल. जे उत्तरदाते किंवा निवेदक जी माहिती किंवा उत्तर देतात किंवा सांगतात त्या आधारावर ते तथ्याचं संकलन होतं आणि मग रिपोर्ट रायटिंग करताना जो काय तुमचं संशोधनाची इतश्री होते त्यामध्ये त्या अहवालामध्ये अशुद्ध पातळीवरचं सगळी माहिती किंवा चुकीची माहितीसुद्धा उतरण्याची शक्यता असते. हा दोष किंवा तोटा मुलाखतीचा अशुद्ध अहवाल निर्माण होऊ शकतो. हा सुद्धा दोष किंवा तोटा आहे. आणि शेवटचा एक तोटा किंवा दोष आपल्याला सांगता येईल अनावश्यक विस्तार. दोघं समोरासमोर बोलत असल्यामुळं अनावश्यक बोलणं, अनावश्यक संवाद, अनावश्यक आंतरक्रिया ही सुद्धा होऊ शकते संधी असल्यामुळं, स्वातंत्र्य असल्यामुळं. आणि त्यामुळं लांबलचक अगदी मोठीच्या मोठी उत्तरं निवेदक किंवा उत्तरदाते देऊ शकतात. म्हणजे अनावश्यक विस्तारसुद्धा मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये होऊ शकतो. हा दोष किंवा तोटा आहे. मुलाखतीचं तंत्र किंवा मुलाखत प्रक्रिया इथं आपण थांबवूया. धन्यवाद.